हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्लॉगमध्ये की हा व्लॉग थोडा स्पेशल असणार आहे, कारण या व्लॉगमध्ये ना मी माझ्या आयुष्यातल्या काही स्पेशल लोकांबरोबर तुमची भेट करून देणार आहे. ती स्पेशल लोकं म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून माझ्या 3 खास मैत्रिणी आहेत आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण त्यांना भेटणार आहोत, म्हणजे तुम्ही त्यांना भेटणार आहात. हा व्लॉग खास त्यांच्याचसाठी आहे, पण त्याआधी मला इथे अमितसाठी ब्रेकफास्ट बनवायचा आहे, कारण अमित आता कांदिवलीला जायला निघतोय. बाय द वे, कांदिवलीला अमितचं घर आहे. अमित लहानाचा मोठा कांदिवलीला झालेला आहे आणि माझ्या सासूबाईसुद्धा कांदिवलीमध्येच राहतात आमच्या त्या घरी. तर अमित येऊन जाऊन असतो कांदिवलीला कधी कधी, कारण तिथे मम्मी अमितची एकटीच असते. मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण ही गोष्ट सांगितलेली आहे, पण इन केस तुम्ही जर ते मिस आउट केलं असेल म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगते आहे की कांदिवलीला आमचं घर आहे. सो अमित आता जायला निघाला आहे कांदिवलीला आणि ऑफकोर्स माझ्या मैत्रिणी येत आहेत, म्हणूनच त्याला घरातनं बाहेर पडायचं होतं, कारण त्याला खूप ऑकवर्ड फील होतं, कारण आम्ही 4ही मुली असतो आणि त्यामुळे आम्हाला पण आमची स्पेस हवी असते. ॲक्च्युली मेन रिझन तर ते आहे आणि अमित आमच्या स्पेसचा रिस्पेक्ट करतो, म्हणून तो नेहमी त्या जेव्हा पण माझ्या घरी येतात तेव्हा अमित मात्र लगेच कांदिवलीला जायला निघतो. तर आता आज आहे सोमवार आणि आता वाजलेत सकाळचे 8:30 आणि अमितसाठी मी इथे ब्रेकफास्ट बनवते. आता तो ब्रेकफास्ट करणार आणि लगेचच कांदिवलीला जायला निघणार आहे. तर जसं की तुम्ही पाहताय, आज मी ब्रेकफास्टमध्ये उपमा बनवला आहे आणि तुमच्याशी बोलता बोलता एकीकडे ह्या उपम्याची मी रेसिपी पण तुम्हाला दाखवली आहे. ॲक्च्युली ही रेसिपी मी इंस्टाग्राम रील आणि यूट्यूब शॉर्टसाठी शूट केली होती आणि मग मला असं वाटलं की हीच डिटेल्ड रेसिपी मी या व्लॉगमध्ये टाकायला काय हरकत आहे. मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेक जणी माझ्याहीपेक्षा उत्तम असा उपमा बनवत असणार आहात, पण जरी तुमच्यापैकी काही जणींना जरी ह्या रेसिपीचा थोडा जरी फायदा झाला तरी मला त्याचा आनंदच आहे. आणि मी जेव्हा यूट्यूबसाठी कुठली रेसिपी शूट करत असते ना, तेव्हा त्याचं असं फायनल प्लेटिंग अशा प्रकारचं करत असते, थोडंसं प्रेझेंटेबल असतं ते ऑफकोर्स. तर तीच प्लेट उचलून मी अमितला देत असते. त्याने त्याला खूप आनंद होतो, त्याला असं अगदी स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्यासारखं वाटतं आणि त्याचा आनंद बघून मलाही छान वाटतं. आणि अमित आता पट्टापट ब्रेकफास्ट करून घेतो, कारण त्यानंतर अमितलाही कांदिवलीला जायचं आहे आणि मला पण थेट किचनमध्ये जायचं आहे. चला तर मग आता आपण जेवण बनवूयात माझ्या मैत्रिणींसाठी. इथे मी घेतलेली आहेत सोलं म्हणजेच वाळवलेल्या कैऱ्या. कारवारमध्ये मे महिन्यात वर्षभराचा साठा करून ठेवला जातो ह्या सोलांचा. तुमच्याकडे जर सोलं नसतील तर तुम्ही ताजी कैरी किंवा चिंच किंवा कोकमं पण वापरू शकता. आणि ही सोलं थोडीशी कडक असतात म्हणून मी गरम पाण्यात भिजत ठेवली आहेत. आणि हे सगळं बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कुठलं तरी वाटण बनवायच्या तयारीत आहे. आता बरोबर ओळखलं तुम्ही. तर इथे आपण आता बनवणार आहोत वाटण. तर वाटणासाठी मी कुठले कुठले जिन्नस घेतले ते तुम्हाला पटकन सांगते. 4 जणांसाठी मी इथे घेतलेलं आहे 2 मोठ्या वाट्या ओलं खोबरं, त्यामध्ये अर्धा कांदा चिरून घातलेला आहे, 2 चमचे धण्याची पूड घातलेली आहे, 2 चमचे लाल तिखट घातले, 2 चमचे हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे चवीनुसार, 10-15 काळी मिरी घातलेली आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये घालण्याआधी हाताने असे छान एकजीव करून घ्यायचे. ही एक ट्रेडिशनल पद्धत आहे जी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे. त्या ही कोळंबीची आमटी कायम बनवत असतात आणि सुरुवातीला मला त्यांच्यासारखी जमत नव्हती, पण आता मी त्यांच्याकडनं शिकून घेतली याची रेसिपी आणि आता मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की मला अगदी त्यांच्यासारखी ही कोळंबीची आमटी करायला जमते. तर मी लागेल तसं पाणी घालत याला बारीक गंधासारखं वाटून घेणार आहे आणि वाटण करून झाल्यानंतर मी इथे आमटी बनवायला सुरुवात केलेली आहे. तर मी मोठी कढई गॅसवर ठेवली आहे, त्यात तेल घातलेलं आहे, त्यात 1 मोठा कांदा उभा चिरून घातलेला आहे, 1 मोठा बटाटा बारीक कापून घातलेला आहे आणि त्याचबरोबर कोळंबीला मी अर्ध्या तासापूर्वी लाल तिखट हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, तर ती कोळंबी पण यामध्ये घातलेली आहे. आता हे तिन्ही जिन्नस ना आपल्याला पाणी न घालता शिजवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून, आणि हे जे पाणी तुम्ही बघताय हे त्याचंच पाणी सुटलेलं आहे. आता हे सगळं छान शिजल्यानंतर मी त्यामध्ये मगाशी केलेलं वाटण घातलेलं आहे आणि वाटण घातल्यानंतर मी मिक्सरच्याच भांड्यात पुन्हा मला हवं तितकं पाणी घेऊन ते पाणी
पाणी यामध्ये घातलं आहे. तुम्ही आमटीची कन्सिस्टन्सी तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. हवं तितकं पाणी वरून तुम्ही घालू शकता. खूप पातळ करू नका मात्र. आणि मस्त आता 20-25 मिनटं आमटीला छान दणदणीत मी उकळी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. तर झाली आपली आमटी तयार. ॲक्च्युली ही आमटी बनायला फार काही वेळ लागत नाही. 15-20 मिनटामध्ये आमटी बनून तयार होते. मस्तपैकी गरम गरम वाफाळत्या भातासोबत ही आमटी खाणार आहोत आम्ही आणि त्याचसोबत बांगडा फ्राय पण असणार आहे. चला तर मग अमितची ही तयारी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की तो कांदिवलीला जायला निघालेला आहे. तो बूट घालत असताना मी त्याचा व्हिडिओ घेत होते आणि तो मला म्हणाला, बूट घालताना कसला माझा व्हिडिओ घेतेस तू. तर फायनली आता अमित पण कांदिवलीला गेला आणि अमित गेल्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे एक जवळजवळ 4 वाजता माझ्या मैत्रिणींची एंट्री झालेली आहे. तर ह्या 4 वाजता माझ्या घरी आल्या. ही आहे रेणुका आणि रेणुकानंतर ही आहे वृषाली आणि ही आहे जयश्री. या तिघी आल्यानंतर आमच्या मस्तपैकी 1 तासभर गप्पा रंगल्या आणि गप्पा मारून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही असंच म्हटलं की बाहेर फिरून येऊयात जरा. आणि बाहेर जाऊन जाणार कुठे तर प्रशांत कॉर्नर. तुम्ही माझ्या या आधीच्या ब्लॉगमध्ये कदाचित बघितलं असेल की प्रशांत कॉर्नर ही आमची गो टू प्लेस आहे. म्हणजे माझ्या घराच्या जवळ पण आहे आणि तिकडे सगळ्या गोष्टी मिळतातसुद्धा खायला प्यायला. तर आम्ही प्रशांत कॉर्नरला गेलो आणि तिकडे बसून आम्ही मस्तपैकी सँडविचेस खाल्ले, पाणीपुरी खाल्ली. आता ही सगळी मज्जा तुम्ही बघा पुढे. तर ड्रेस होता तो खूप टाईट होता त्या दिवशी. आपण जाता आईंदरमध्ये आता काहीतरी बोलायचं नाही बोल कॅमेरासाठी. आपण बसलोय तितक्या चुकीच्या ठिकाणी ना. हां, इकडनं तू छान दिसतेस आता. आता झालं ना ते खाली तेव्हा तो बसला होता तो. माझा शॉट मिस घेऊ. मी घेऊ. रवा केक घ्यायचा. पण त्याचं पीस नाही वाटत. कसं आहे? हो मग काय आलं. मोठे लोक फॉलो करतात तुला. श्रद्धाला माझ्या गावाकडचे लोक. ते इंस्टाग्रामवर ग, अजून यूट्यूबवरती नाही. 3 देवी जेवण बनवतात. पण चांगला किती महत्वाचं काम करते बघ. चिकन ढवळायचं आणि मला पण मला किती मेहनत लागली असेल तुला ते फराळ करते ना. पॅकेट म्हणजे स्वतःच्या त्याच्यानंतर हे बघा याला पण आणि चकण्यासाठी कांदा. मिरची कापणं चाललं आहे. माझं पण गहरा हुआ. हे बघा इकडे चकण्याची तयारी चालू आहे आणि जयश्रीनी चिकन केलं आहे आणि श्रद्धा हो हे चिकन आहे. आणि हे बघा काय केलंय बघा. थांब जयश्री, बस झालं ग, खूप मेहनत घेतली आहेस तू. बस झालं. त्याचा ब्लॉगवर मी टाकला आता.
हा काढ. हो खेचून काढ ना. खूप कॉम्प्लिकेट करतीये ग ही. रेणुका तू काढ. अगं बाळानं वरती त्याला घ्यायचंच नाहीये, त्याच लेवलला सरकून बाहेर काढ ना. हा हाँ तो वो करो ना, मैंने बोला ब्रेड चीज टोस्ट खाओ, उसी से लग रहा है सुबह सुबह उठ के। ठीक है फिर ट्यूशन तो जाके आता, ब्रेड चीज टोस्ट खाओ, ट्यूशन जाके आता हूँ। क्या हुआ मुझे मालूम है, वो भी बता दूँ तुझे। जाओ सब्जेक्ट पता है? गॅस चालूच ठेवलाय तू श्रद्धा. हे घे. आता तुझे पाय क्लोज केले, कव्हर केले. अंधार केवढा दिसतो. ठीक आहे, मी एक्सपेरिया मॉल टाकते जयश्री. हाँ तो फ्लाईओवर अंतर काही सांगून अशी असते आमची धमाल मस्ती जेव्हाही आम्ही एकत्र येतो. आणि मी मुद्दाम हा कम्प्लीट व्हिडिओ रॉ ठेवला तुम्हाला दाखवण्यासाठी, जेणेकरून तुम्ही सुद्धा रिलेट करू शकाल. कारण आय एम शुअर तुमच्याही आयुष्यात कोण ना कोणतरी अशा प्रकारचे मित्र किंवा मैत्रिणी असतील ज्यांच्यासोबत तुम्ही हवं तितकं बोलू शकता आणि वाटेल ते शेअर करू शकता. आम्ही चौघींनी एकमेकींना खूप आधी एक प्रॉमिस केलं होतं की महिन्यातनं एकदा तरी भेटायचंच. आणि वी आर व्हेरी ग्रेटफुल टू इच अदर, वी आर व्हेरी थँकफुल टू इच अदर की आम्ही आमच्या बिझी स्केड्यूलमधनं सुद्धा बरोबर महिन्यातनं एकदा वेळ काढतोच एकमेकींना भेटण्यासाठी आणि मन भरून एकमेकींना भेटतो.